आपल्याला कर्नाटकचा टीपी काढावा लागणार आहे, त्यामुळे कर्नाटकच्या टीपीची प्रोसेस सगळ्यांना तर माहिती आहे. बाईक कॅल्क्युलेट टॅक्स 111 रुपयाचा मित्रांनो टीपी येतो, बघू शकता. असे येतं. जर सर्व्हर प्रॉब्लेम असेल तर कन्फर्म फॉर्म रिसबमिशन म्हणून असा मेसेज येतो आणि डिस्प्ले ऑफ होतो. तर त्याला एक सोल्युशन आहे मित्रांनो. शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपली गुजरातची ट्रिप झाली. त्यानंतर 5-6 दिवस कुठं बुकिंग नव्हतं, त्यामुळं कोणतंही बुकिंग घेतलं नाही किंवा भेटलं पण नाही म्हणा. मार्च एंडिंग आहे आणि घरी पण थोडीफार कामं होती, त्यामुळं कुठे बुकिंगला गेलो नव्हतो. आणि गाडीचं काम महत्त्वाचं निघालं, कारण आपलं रेडिएटरचं जे ब्रॅकेट आहे ना ते तुटलं होतं, म्हणून गॅरेजवरती गेलो होतो. तर ते चेक केलं. त्यावेळेस आपल्या गिअरबॉक्समधून ऑइल पण थोडं लीक होत होतं, कारण आपण 2 महिन्यापूर्वी गिअरबॉक्सचं काम केलं होतं. तर गुजरात ट्रिपवरतून आल्यानंतर ही कामं पेंडिंग होती, त्यामुळं ती पहिली करून घ्यायला गेलो. तर ती करून घेतली. म्हणजे आपण रेडिएटरचं पूर्ण ब्रॅकेट चेंज करून घेतलं. त्यानंतर गिअरबॉक्सचं काम केलं आणि गिअरबॉक्स चेक करत असतानाच आपल्याला पुढचं जे आपलं पॉवर स्टेरिंग आहे त्याचं ऑइल लीक होताना दिसलं, म्हणून ते पण काम करून घेतलं. बरं, आता हे सगळ्या गोष्टी परवाच्या दिवशी केल्या होत्या आणि काल ते रिचेक करत होतो. म्हणजे घरीच होतो, बुकिंगला कुठे नव्हतो. तर रिचेक करताना पाहिलं तर आपली जी चॅसी आहे पूर्ण गाडीची, तर त्या चॅसीला पुढे क्रॅक होतं. अजून एक टेन्शन, अजून एक काम वाढलं. म्हणजे ज्यावेळेस लॉंग रूटवरतून आपण येतो त्यानंतर गाडीचं जे हेल्थ चेक करणं असतं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करून घेऊ शकतो. तर आपल्या गाडीचं हे शेवटचं वर्ष आहे, म्हणजे 14वं वर्ष चाललं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आता म्हणजे जेवढी जुनी होईल तेवढी जास्त कामं निघतात. त्यामुळे आपण बुकिंगसुद्धा अशा शोधतो की ज्या आपल्याला परवडेबल आहेत, कारण गाडीला EMI वगैरे नाही आहे. तर ते एक आपल्याला पॉझिटिव्हनेस आहे की आपल्याला EMI भरायचं नाही, त्यामुळं कमी रेटमधलं बुकिंग घ्यायचं नाही. आपल्याला जे प्रॉफिटेबल होईल तसंच धंदा करायचा. तर चला, आज फायनली आपल्याला अजून एक बुकिंग आलंय. कोणतं बुकिंग हे तुम्हाला थंबनेलवरती लक्षात आलं असेल. मस्त असा प्रवास आहे. तर आता निघूया, डायरेक्टली लोडिंगला जाऊया. इथून आपल्यापासून एक 15 किलोमीटर अंतरावरती लोडिंग आहे. पिरंगुटचं लोकेशन आहे. तर निघालोय मित्रांनो आता लोडिंग. मस्त अशी ही पण सिरीज करूया आणि त्याच्यानंतर एक पुढे ट्विस्ट येणार आहे या सिरीजला, तर ते पण तुम्ही नक्की बघा. तर समोरच मित्रांनो पिरंगुट दिसत असेल. मोठ्या मोठ्या बिल्डिंग ज्या आहेत त्या, म्हणजे आपल्या हिंजवडीपासून एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावरतीच आहे लोकेशन. आणि भरपूर वेळा तुम्ही मला पण पाहिलं असेल, सोमनाथ भाऊंला पण पाहिलं असेल. इकडं लोडिंग करायसाठी आपण येतो आणि आपली रेग्युलरच पार्टी असल्यामुळे ना त्यांचा रात्रीच मेसेज आला होता, पण मी पाहिलं सकाळी. तर सकाळी हे बुकिंग केलं कन्फर्म आणि आता आपण डायरेक्टली पोहोचलो लोडिंगला. हे जे समोर जो डोंगर दिसतोय ना, तर त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला ते त्यांचं ऑफिस आहे, कंपनी आहे, तिथून लोडिंग करायचं आहे मटेरियल. तर चला पोचूया डायरेक्टली आता लोकेशनवरती. किती मटेरियल असणार आहे किंवा कोणता रूट असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटतील. तर झालं आहे कंटेनर लोडिंग. बघू शकता हे मटेरियल आहे. LED TV दिसत असतील समोर, तर तेच भरून घ्यायचं आहे आपल्या गाडीमध्ये. हे बघा असे बॉक्स आहेत. तर आपल्याला एखाद्या वेळेस गाडी ओपन करावा लागू शकते. तर कालच ताडपत्री मारली होती. तर खोलू. भरपूर असं ऊन आहे बघा ना, एवढ्या गरमीत आता हे ताडपत्री खोलावी लागणार आहे. बसवत नाहीये. 12चा टायमिंग झालाय. बघू सरांचा काय कॉल येतोय. ओपन करावी लागली तर ओपन करू आणि घेऊ गाडी लोडिंग करून. तर इथून आपल्याला जायचंय मित्रांनो. ते आता लोडिंग झाल्यानंतर सांगतो. तर चल, पहिला आता ओपन करावी लागेल, ते ओपन करून घेऊ. आणि तर या मित्रांनो जेवायला. आज डब्बा घेऊनच निघालो होतो आणि यांचा पण लंच ब्रेक सुद्धा झाला. बोला आपण जेवण उरकून घेऊ. सकाळीच निघताना डब्बा घेऊन निघालो होतो, कारण गाडी लोडिंग किंवा मग त्याच्यानंतर हे परत पॅकिंग वगैरे करायला टाइम किती जाईल हे माहित नाही. आणि आता हे लंच ब्रेक करतात, आपल्याला लंच ब्रेक करून घेतला.
पोट फुल तर मग टेन्शन फ्री, कुठे थांबायची गरज नाही लागणार, डायरेक्ट संध्याकाळी जेवता येईल. आणि मित्रांनो ह्या ट्रिपला आपल्याला हाच रूट असणार आहे, म्हणजे कोल्हापूर, त्यानंतर सांगली, मिरज, चिकोडी आणि जे लोकेशन आहे ते. तर एवढ्या उन्हामध्ये मित्रांनो आपण गाडी केली आहे पूर्ण ओपन. फक्त आता हे मधल्या रश्या काढून टाकू आणि गाडी रेडी करून ठेवू. टोटल 12 LED आहेत. पाहिले असेल आता हाईट किती गेली आहे ती. तर भरपूर असं हायटेड मटेरियल आहे आणि प्रॉपर पॅक केलंय. मध्ये जो आपला एक सेंट्रल बार येतो तर त्याच्या दोन्ही साईडला 2-2 ठेवल्यात, त्यावरतून पॅक करून घेतलं, त्याच्यावरती ताडपत्री टाकून मस्त अशी गाडी पॅक झाली. तर चला आता डॉक्युमेंटेशन आणि ॲडव्हान्स घेऊया आणि आपली पुढची जर्नी सुरू करूया. भरपूर असं गरम होतं, संध्याकाळचं 4:30 वाजलेत. एक पूर्ण बॉटल पाणी पिलं. आपल्याला कर्नाटकचा टिपी काढावा लागणार आहे, त्यामुळे कर्नाटकच्या टिपीची प्रोसेस सगळ्यांना तर माहिती आहे. व्हेकल टॅक्स कलेक्शन, परिवहनच्या साईडवरती जायचं, त्यानंतर इथे टॅक्स कलेक्शन येतं, बॉर्डर टॅक्स पेमेंट ही प्रोसेस आहे. होऊ शकतं कर्नाटक, त्यानंतर इथे सिलेक्ट टाईप येतं, व्हेकल टॅक्स कलेक्शन आणि गो. व्हेकल नंबर टाकायचा, म्हणजे आपल्या गाडीचा नंबर टाकायचा, त्यानंतर गेट डिटेल्स करायचे, सगळे डिटेल्स भरून घ्यायचे आणि टॅक्स कधीपासून पाहिजे ते. तर उद्याची डेट 19 पासून 26 पर्यंत. कॅल्क्युलेट टॅक्स. 111 रुपयाचा मित्रांनो टिपी येतो, बघू शकता. तर त्यानंतर पे टॅक्स करायचा, कन्फर्म. आणि पूर्ण पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट UPI थ्रू पण करू शकता. 5 मिनिटच लागतात आपल्याला टिपी काढायला. तर सर्व्हर झालेलं आहे डाऊन. आता परत आपल्याला ट्राय करावं लागेल. हे बघा असं येतं. जर सर्व्हर प्रॉब्लेम असेल तर कन्फर्म फॉर्म रिसबमिशन म्हणून असा मेसेज येतो आणि डिस्प्ले ऑफ होतो. तर त्याला एक सोल्युशन आहे मित्रांनो, सिंपल. असं जर झालं तर 1-2 तासानंतर परत टिपी काढण्याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो जर तुम्ही बॉर्डरवर जाऊन टिपी काढत असेल ना तर तसं करू नका. तुम्ही 4-5 तास अगोदर, तुमची गाडी लोडिंग झाली, निघाले, त्यानंतर 4-5 तास अगोदर टिपी काढण्याची प्रोसेस करा. कधी कधी हे सर्व्हर जर डाऊन झालं तर तुम्हाला तिथं थांबावं लागेल परत, जोपर्यंत तुमचा टिपी येत नाही तोपर्यंत. त्यामुळे आधी जर ट्राय केला असेल, जर असा प्रॉब्लेम आला तर इमर्जन्सी 2 तासात तुम्ही तुमचा रस्ता पण कव्हर करू शकता. आणि त्यानंतर जरी डाऊन होत असेल तर एजंटला फोन करून डायरेक्ट लॅपटॉप थ्रू काढू शकता. कारण हे लॅपटॉपवरती काढताना काही सर्व्हरचा किंवा नेटवर्कचा इश्यू येत नाही, मोबाईलवरती शक्यतो इश्यू येतो. त्यामुळं टिपी लवकरात लवकर काढत जा आणि मग तिथून पुढे प्रवास करत जा. तर चला आता आपल्याला थांबावं लागेल. आपल्याकडे भरपूर असा टाईम आहे, त्यामुळं टिपी आपण थोडा निवांत काढून घेऊ. पहिला आता पेपर घेऊ आणि पुण्याच्या बाहेर पडू. आता सूर्यास्ताचा टाइम झालाय आणि आपले डॉक्युमेंट्स वगैरे भेटलेत आणि आता आपण इथून बाहेर पडतोय भुगाव मधून. तरी मस्त असं तळ आहे भुगावचं. तर आता पिरंगुट मार्गेच निघायचं बाहेरून. बघूया किती ट्रॅफिक लागतंय आपल्याला कात्रज पर्यंत जात. तर कात्रज पर्यंत जर आहेच ट्रॅफिक, थोडा अंधार पडून द्यावा लागणार आहे. कारण आपल्या गाडीमध्ये जी हाईट आली आहे ना मित्रांनो, ती थोडी जास्त वाटते आणि मार्च एंडिंग असल्यामुळे ना थोडा हाईटचा पण विचार करावा लागेल. तर भुगावमध्ये मित्रांनो डिझेलचा रेट आहे बघा, म्हणजे पुण्यातला डिझेलचा रेट आहे 90 रुपये 50 पैसे. तर 2,500 रुपयाचं डिझेल भरून घेतलंय मित्रांनो आपण आणि जस्ट निघालोय पुढं. तर 8:30 वाजलेत. कारण थोडं संध्याकाळच्या टायमिंगला थोडे पोलीसवाले पण बाहेर फिरतात, त्यामुळं बोललो थोडा अंधार पडू द्यावा आणि मग आता पुण्याच्या बाहेर पडावं. तर कात्रजचं टोल नाका वगैरे क्रॉस करून मस्तपैकी जेवायला थांबता येईल. आणि हा पूर्ण प्रवास मित्रांनो रात्रीचाच आपल्याला कव्हर करायचा आहे.
त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. रोड तर काही वाटत नाहीये, बट फक्त हाईट असल्यामुळे आहे ना तेच एक टेन्शन आहे की जर RTO सापडला, मार्च एंडिंग आहे, ओव्हरलोड तर काय जाणार नाही, बट वर साईज जाऊ शकते याची गॅरंटी नाही. तर चला बघूया, भेटल्यावरती सांगतोय ना साहेबाला. हाईट आपल्या 11 फुटापर्यंत गाडीची जाते. RTO नियमांना समजा 11 फुटाला काय आपल्याला ओव्हर हाईट बसत नाही, बट तरी पण त्यांचं पण तोंड पकडू शकत नाही, कारण कायदा त्यांच्या हातात आहे. आपल्याकडं तर काय ऑप्शन नाही आहेत. तर बघूया, जाऊया आता कोथरूड पासून पुढे निघूया आणि खेड शिवापूरला जाऊन टोल नाक्याच्या पुढे थांबूया. तर टिपी पण आपला काढून झालाय. तर समोरच हॉटेल दिसत असेल मित्रांनो, साई सहारा. शिरवळच्या पुढं आणि घाटाच्या अलीकडे म्हणजे खंडाळा पारगावला थांबलोय. तर 10:15 वाजले, भूक पण लागली. बोललो आता इथं जेवण पण उरकावा, मग इथून पुढचा प्रवास कंटिन्यू करावा. हे मित्रांनो चिकन थाळी खायला. तर मस्त असं जेवण झालंय मित्रांनो. चिकन थाळी घेतली होती 180 रुपयाची. चला आता इथून डायरेक्टली घाट चढून वरती जायचं, त्यानंतर सातारा आणि साताऱ्याच्या पुढे आपल्याला कराड आणि पेठ नाक्यावरतून मग परत इचलकरंजीकडे जायचं. तर असा आपला रोड असणार आहे आजचा. मस्त असा प्रवास होणार आहे. आणि इथून मागचा जो प्रवास होता म्हणजे आपण खेड शिवापूर पासून तर इथपर्यंत एवढा रोड खदून ठेवलेला आहे ना सिमेंट करण्यासाठी. तर पूर्ण रस्ता असा विचित्र, असा बरंच काम करून ठेवलंय, बरंच खोदून ठेवलंय म्हणता येईल. त्यामुळे रस्ता खूप खराब झालाय, सावकाशच चालवावं लागतंय. तर बघू, आपला हाईट लोड होतं, थोडं ढिल्लं झालं होतं, रश्या आवळून घेतलं. ते आपलं टेम्परेचर काटा एकदम डाऊन आहे नाही का. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस घाट चढायचा आहे किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर या दिवसामध्ये ना गाडीचं टेम्परेचर असं फटाफट वाढतं नाही का. म्हणजे आता समजा जर तुम्ही हा जर प्रवास दिवसा असता तर मग इथून तिथपर्यंत जायचंय वरती घाटाच्या त्या पॉइंट पर्यंत. तर त्या पॉइंट पर्यंत जातावर गाड्या गरम होतात, कारण गाड्यांची काळजी घेणं. आता आपण त्या दिवशी म्हणजे ते रेडिएटरचं ब्रॅकेट जरी तुटलं होतं ना, तर मी ते कूलंट पूर्ण फ्लश मारून घेतलं, त्यानंतर फिल्टर साफ करून घेतले. त्याने काय होतं की गाडीमध्ये आता बघा 3-4 महिन्यापूर्वी आपण कूलंट बदललं होतं, पण आता उन्हाळ्याचा जो टाइम येतोय तर परत गाडीचं इंजिन जास्त गरम होणार. आपला प्रवास दिवसा जेवढं रनिंग खेचणार तेवढं जास्त गरम होत राहणार. त्यामुळं अशा सिच्युएशनला आहे ना मित्रांनो, शक्यतो किंवा एखादा घाट चढून जायचं आहे किंवा मग दुपारचा प्रवास आहे, तर जास्तीत जास्त आहे ना 12 ते 1, 2, 3 वाजेपर्यंत आराम करण्यासाठी बिंदास थांबत जा. कारण त्या टायमिंगला आपले चाकं गरम होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे एअर प्रेशर चाकांचा किंवा गाडीचं टेम्परेचर या सगळ्या गोष्टींवरती ना प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे. प्रॉपर कोणाची गाडी थांबवायची आणि रात्री जास्तीत जास्त प्रवास कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. रात्री लेट नाईट जरी चाललं, दुपारी लॉंग रूटवरती जरी चाललोय तरी रात्रीची पूर्ण चालवण्याचा प्रयत्न करायचा. सकाळी पहाटेचा टायमिंगला गाडी चालवण्याचा प्रयत्न करायचा. 12 वाजेपर्यंत जेवढा जास्त प्रवास खेचता येईल तेवढा खेचण्याचा प्रयत्न करायचा. आता ही बघा, ही गाडी कर्नाटक दिसतीये, बट ही बँगलोर वगैरे त्या लाईनला चालणारी गाडी असेल. 2च पेट आहेत. आता तो आपण चाललोय 55-60ने, तो चाललाय 80ने, डायरेक्ट 80ने निघाला. तसा बाहेर आता तुम्ही पाहिला असेल, निघा सणासण खेचत पुढे निघून गेला. म्हणजे गाडीच्या इंजिनला पण एक काय म्हणतो आपण त्याला, आयडियल टेम्परेचर पर्यंत यायला वेळ लागतो. असं डायरेक्ट उचलायचं आणि गाडी डायरेक्ट रेस करत खेचत जायची, हे पण योग्य नाही आहे. तुमच्या गाडीला एक नॉर्मल, म्हणजे तुम्हाला जर गाडीची लॉंग लाईफ पाहिजे असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण मिस करत असतो आणि मग त्याचे परिणाम पण आपल्याला जाणवत असतात. तर चला, पोचलोय घाटाच्या पायथ्याला. आता मस्त असा घाट एन्जॉय करत वरती जाऊया.
बघूया अजून काय काय बघायला भेटतंय. रस्ता खूप खराब आहे हा, भरपूर ठिकाणी काम चालू आहे, भरपूर असे डायव्हर्जन आहेत, त्यामुळे जपूनच चालावं लागतंय. 4:15चा टायमिंग दाखवतोय मित्रांनो आपल्याला चिकोडीला पोहोचण्याचं. चिकोडी हा मधला रोड आहे. ॲक्च्युली मेन रोड जो आहे ना हा आहे, हे बघा, उरण, इस्लामपूर, सांगली, मिरजवरतून चिकोडी असा येतो. आणि हा रोड जो जातो ना हा इचलकरंजी मार्गे जातो. हे बघा, किनी टोल नाक्याच्या पुढून राईट घ्यायचा, सॉरी लेफ्ट घ्यायचा, आणि हा वडगाव हातकंगले रोड इचलकरंजी मधून डायरेक्ट चिकोडी. 86 किलोमीटर चिकोडी आहे. आणि तिथून पुढं आपल्याला थोडंच लांब जायचं आहे. बघा इथं कुठे गेलं ते गाव, हे बघा घाटप्रभा, इथं आपल्याला जायचं आहे. हे आपलं लोकेशन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री जेजिको ऑपरेटिव्ह हॉस्पिटल सोसायटी लिमिटेड. तर हेच लोकेशन आहे मित्रांनो. भरपूर मोठं असं गेट आहे, मला बघू शकताय. तर इथं आतमध्ये जायचं आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि आपण पोचलो आहे आपल्या लोकेशनच्या जवळ, म्हणजे लोकेशनवरती. आपली गाडी लावलेली, तर चला आतमध्ये घेऊया गाडी डायरेक्ट आणि तिकडेच आराम करूया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत आणि आपण पोहोचलो आपल्या लोकेशनवरती. तर मस्त अशी आपली ट्रिप झाली. 7 वाजता संध्याकाळी निघालो होतो. त्यावेळेस डिझेल भरून घेतलं होतं आपण 2,500 रुपयाचं, आणि अजूनही डिझेल आपल्या गाडीमध्ये शिल्लक आहे. तर 500 रुपयाचा टोल खर्च आला, 111 रुपयाचा टिपी काढलाय, असा टोटल 3,500 रुपये आपल्याला ह्या ट्रिपला इथपर्यंत येतात खर्च आलाय. तर ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण इथून पुढची जर्नी आणि गाडी कुठे खाली होणार आहे. भरपूर मोठं असं हॉस्पिटल आहे, तर आपल्याला बघायला भेटेलच, बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. तर चला हा ब्लॉग एंड करूया. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन ब्लॉग बघण्यासाठी, इथून पुढची जर्नी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत आता गुड नाईट तर बोलता येणार नाही, कारण सकाळचे 6 वाजून गेलेत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय.